नमस्कार. आम्ही पळयता रस्त्यार म्हणा किंवा राष्ट्रीय महामार्ग आसूयेत किंवा जे गावातले रस्ते आसूयेत त्या रस्त्या मजगती केन्ना केन्ना व्हडा प्रमाणात अपघात जातात, ॲक्सिडंट जातात आणि केन्ना केन्ना मनशाक इजा जाता, केन्ना मनीसूय सोंपता. ताची अनेक कारणां आसता. ॲक्सिडंट जाता, दोन वाहनां मजगती जाता, मागीर एकट्याची मिस्टेक आसूयेत किंवा दोघांची ॲक्सिडंट वेळार मिस्टेक आसूयेत. पूण ज्या वेळार ह्या हमरस्त्यांचेर व्हडा प्रमाणात अशी बेवारशी म्हणपाक जायना, आमी तेका गोमाता म्हणटा, ती गोरवां किंवा बैल जे पाळीव आहात तेंका मालक ना अशें म्हणपाक जायना. तेंका मालक आसतले, कित्याक तांच्या कानानूय काही लेबलां लायिल्ली गोरवां आमी पळयता, रस्त्याचेर व्हडा प्रमाणात दिसता. आमी पेडणे महालांतल्या मुखेल रस्त्याचेर पळयले, राष्ट्रीय महामार्गाचेर पळयले किंवा गांवांत जे रस्ते आसात थंय पळयले जाल्यार ही गोरवां व्हडा प्रमाणात आमकां रस्त्याचेर दिसता. तातूंत बैलांचो समावेश आसता आणि ही जी जनावरां आसता ताचे कोण तरी मालक असतात आणि ते मालक ह्या जनावरांक अशे मोकाट सोडतात. काही गोरवांक पळयले जाल्यार त्यांच्या वांगडा ल्हान ल्हान वासराय असतात, ती दूधूय दीत आसूयेत, पूण तेंका मालक कित्याक व्हरान गोठ्यान बांदिना. पयलींचो काळ आशिल्लो, प्रत्येक शेतकरी जो आशिल्लो, शेतकऱ्या कडेन व्हडा प्रमाणात पाळीव जनावरां आशिल्ली. तातूंत गोरवां म्हणा येता, म्हशी म्हणा येता, बैल म्हणा, अशी जनावरां आशिल्ली आणि तांचे खास गोटे आशिल्ले. ते गोट्यान जनावरांक बांदताले आणि त्या वेळार अशी मोकळी रानां आशिल्ली, त्या रानाचेर व्हडा प्रमाणात गवत, चार उपलब्ध जाताले. आयज जर पळयल्ले बदलते चित्र आमी पळयता, निसर्गाचेर घालो जायते आमी घालीत आसात आणि व्हडा प्रमाणात जंगलाची कत्तल करतात. मेकळी जी रानां आशिल्ली ती मेकळी रानां आता खंयच आमकां मेळना. ती सगळी दगडी कंपाऊंड, कॉन्क्रीट कंपाऊंडान ब्लॉक केल्ली आसा. मागीर पाळीव जनावरां चरपाक खंय वयतली? त्या पाळीव जनावरांक चरतले जाल्यार रानां खंय मेकळी आसा. त्या खातीर ही जनावरांय आता रस्त्यार येतात. ही जनावरां मागीर खंयच्या खंय रस्त्यार भोंवतात, रस्त्यार बसून आसता आणि जे मागीर गाडयो येतात त्या गाडयोंक व्हडा प्रमाणात ह्या जनावरांचो त्रास जाता. मालकांनी माणुसकी दाखोवची गरज आसा. भूतदया आमी पळयता, सगळीकडे भूतदया वेगवेगळे मनीस दाखयतात. आयज जर आमी फॉरेनर बिचार आयले जाल्यार फॉरेनर सुद्धा भूतदया दाखोवपाचो यत्न करीत आसात. मागीर आमी ह्या गायी गोरवांचे मालक असताना आमी तेंका आमच्या गोठ्यान कित्याक बांदिनात? तेंका सोडून कित्याक रस्त्यार घालतात? आणि रस्त्यार गोरवां जेन्ना बसतात तेन्ना व्हडा प्रमाणात ॲक्सिडंटूय जातात आणि मागीर गोरवांय दगावता, बैलूय दगावता आणि केन्ना केन्ना मनीस सुद्धा दगावता. सरकारान प्रत्येक पंचायतीक ठरावीक निधी दिल्लो आसा, कोण वाडो घेवपाक जाय असो बंधना आसा, पूण हे पालिका म्हणा किंवा पंचायत हाचेर कांयच कारवाय कित्याक करिना? गोरवां आयज जी बेवारशी आसात, व्हडा प्रमाणात दिसतात. मदीं खंय तरी ताचेर नियंत्रण आशिल्ले, पूण आता पुन्हा एकदा ती सगळ्यांची लोकांची शेतां जाली का ही गोरवां परत रस्त्यार येतात. लोकांची शेतां, जे शेतकरी काबाड कश्ट करून शेतां करतात, पीक घेतात, भाजीपालो घेतात, ती मागीर ही गोरवां वचून खातात. ताचेर कोण ॲक्शन घेनात. हेचे खातीर सरकारान जे पंचायत वाठारांत जी गोरवां रस्त्यार बसतात किंवा तेंका गोटे आसूनय ते गोठ्यान बांदिनात त्या मालकांचेर खर म्हटल्यार कारवाई करपाची गरज आसा. सरकारान प्रत्येक पंचायती कडेन पुन्हा एकदा सूचना करची, ज्या ज्या वाठारांत ही बेवारशी गोरवां, बेवारशी म्हटल्यार आमकां पाप लागतले कित्याक तांकां मालक आसात, अशी बेवारशी कोणाचीच गोरवां आसूंक शकना. ही व्हडा प्रमाणात मालकांची गोरवां मालक ती गोठ्यान न बांदता तेंका सोडून दिता आणि मागीर लोकांची शेतां भाटां सगळी खावनूय ती नश्ट करतात, उत्पन्न खातात. काबाड कश्ट केल्ले शेतकरी मागीर तांकांय नुकसानी जाता.
ही नुकसानी कोण भरून दितलो हाचे विचार करचो आणि प्रत्येकान हाचेर विचार करून हाचेर एक ॲक्शन घेवची आणि कृती करची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता। हांव निवृत्ती शिरोडकर।